नमस्कार विद्यार्थ्यांनो, एका नवीन मनोरंजक विषयासाठी सज्ज व्हा. पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलते, ज्यामुळे वेगवेगळे वातावरण तयार होते. जरी या परिस्थिती भिन्न असल्या तरी त्या सर्वांमध्ये जीवन टिकून राहते. जीवजंतूंनी विविध वातावरणासाठीचे अनुकूलन विकसित केले आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांच्या विशिष्ट अधिवासात, मग ते स्थलीय असो वा जलचर असो, टिकून राहण्याची आणि भरभराटीची संधी मिळते. त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची ही उल्लेखनीय क्षमता अनुकूलन म्हणून ओळखली जाते. तुम्ही आता विविध प्रकारचे अधिवास आणि प्राणी आणि वनस्पती या वेगवेगळ्या वातावरणात दाखवत असलेल्या अनुकूलनांशी परिचित आहेत. अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला प्राणी आणि वनस्पतींचे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करण्यास अनुमती देतात. या सत्रात आपले स्वागत आहे, जिथे आपण सजीवांमधील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण या विषयाचा भाग म्हणून सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण या विषयाचा शोध घेऊ. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. वनस्पतींचे त्यांच्या पोषणावर आधारित वर्गीकरण समजून घेणे, वनस्पतींचे त्यांच्या संरचनेवर आधारित वर्गीकरण ओळखणे, वनस्पतींचे त्यांच्या आयुर्मानावर आधारित वर्गीकरण ओळखणे, प्राण्यांचे त्यांच्या आकार आणि संरचनेनुसार वर्गीकरण करणे, त्यांच्या पुनरुत्पादनावर आधारित प्राण्यांचे वर्गीकरण वर्णन करणे. कीवर्ड्स, अति महत्त्वाचे शब्द: ऑटोट्रॉफिक, स्वयंपोषी, परपोषी. कीटकभक्षी, बारमाही. वेली, अंडज, अंडी घालणारे व त्यापासून जन्म घेणारे प्राणी. सस्तन प्राणी, पिलांना जन्म देणारे. या संकल्पना नकाशामध्ये सजीवांची विविधता आणि वर्गीकरण पाहूया. वनस्पतींची विविधता आणि वर्गीकरण. आपल्या आजूबाजूला आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. गवतासारख्या काही वनस्पती लहान असतात, तर काही उंच असतात आणि त्यांना फांद्यांचे व मोठ्या पानांचे डेरेदार छत्र असते. पाण्याखाली वाढणाऱ्या आणि काही पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती असतात. काही वनस्पती जसे की कॅक्टी, निवडुंग वाळवंटातही जगू शकतात. या व्यतिरिक्त एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये बरीच विविधता आहे. उदाहरणार्थ, तांदूळ आणि गहू, वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आणि विविध चवी असलेले आंबे यांच्या असंख्य जाती आहेत. वनस्पतींमधील ही विविधता वेगवेगळ्या अधिवास आणि हवामान परिस्थितीमुळे प्रभावित होते, असे तुम्ही मागील विषयांमध्ये शिकलात. पोषणावर आधारित वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचे अन्न बनवतात. या वनस्पतींना ऑटोट्रॉफिक, स्वयंपोषी वनस्पती म्हणून ओळखले जाते. ची उदाहरणे म्हणजे
हिबिस्कस जास्वंद, डाळिंब, लिंबूवर्गीय आणि भोपळा. या उलट काही वनस्पती जसे की लोरॅन्थस बांडगुळ आणि डोट अमरवेल त्यांच्या पोषणासाठी इतर वनस्पतींवर अवलंबून असतात आणि त्यांना हेटेरोट्रॉफिक परपोषी म्हणतात. या व्यतिरिक्त पिचर प्लांट कीटकभक्षी आणि ड्रोसेक संड्यूज सारख्या काही वनस्पती कीटक खातात. या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळखले जाते. वनस्पती विविधतेचा अभ्यास करताना वनस्पतींचे त्यांच्या रचनेतील समानता आणि फरक, अवयव आणि इतर वैशिष्ट्यानुसार सोयीसाठी वर्गीकरण केले जाते. आपल्या सभोवतालच्या वनस्पतींचा आकार आणि उंचीमधील फरक आपण सहजपणे पाहू शकतो. काही वनस्पती उंच वाढतात. त्यांचे खोड कठीण आणि मजबूत असते. या वनस्पतींना जमिनीपासून बऱ्याच उंचीवरून सुरू होणाऱ्या फांद्या असतात आणि त्यांना अनेक वर्ष फुले आणि फळे येतात. अशा वनस्पतींना झाडे म्हणतात. झाडे उंच, मोठी आणि बारमाही असतात, म्हणजेच ती अनेक वर्षे जगतात. काही वनस्पती जमिनीजवळ वाढतात आणि पायाजवळ फांद्या तयार करतात. या झाडांपेक्षा उंचीला कमी आणि लहान असतात, परंतु त्यांचे देठ जाड आणि कठीण असते. या वनस्पतींना झुडपे म्हणतात. उदाहरणांमध्ये कण्हेर, जास्वंद, तानातानी आणि गुलाब यांचा समावेश आहे. झुडपे उंचीमध्ये 2 ते 3 मीटर पर्यंत वाढू शकतात. औषधी वनस्पती सामान्यतः 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढतात. त्यांचे देठ हिरवे आणि लवचिक असतात. झाडे आणि झुडपांच्या कठीण देठांपेक्षा वेगळे. औषधी वनस्पती काही महिने किंवा 2 वर्षांपर्यंत जगू शकतात. काही वेलींना वाढण्यासाठी उभ्या आधाराची आवश्यकता असते, तर काही जमिनीवर पसरतात. मनी प्लांट सारख्या वेलींना काकडीत दिसणाऱ्या दोऱ्यांसारखी हवेतील मुळे आणि लवचिक दोरीसारखे भाग असतात. वनस्पतींचे त्यांच्या जीवनचक्रानुसार किंवा आयुर्मानानुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ बाजरी, गहू, मका, मुळा आणि झेंडू यासारख्या पिकांचे आयुष्यमान वेगवेगळे असते. ज्वारी आणि सूर्यफूल यासारख्या वनस्पतींचे जीवनचक्र 1 वर्षात पूर्ण होते. या वनस्पतींना वार्षिक वनस्पती म्हणतात. गाजर आणि बीट सारख्या वनस्पतींचे जीवनचक्र 2 वर्षांचे असते आणि त्यांना द्वैवार्षिक म्हणतात. जास्वंद आणि कण्हेर यासारख्या झुडपे तसेच आंबा आणि गुलमोहर सारख्या झाडांना जे अनेक वर्षे जगतात आणि फुले आणि फळे देतात त्यांना बारमाही म्हणतात.
फुले येणाऱ्या वनस्पतींना सपुष्प वनस्पती म्हणतात, तर फुले नसणाऱ्या वनस्पतींना अपुष्प वनस्पती म्हणतात. फुले नसलेल्या वनस्पतींमध्ये मुळे, देठ आणि पाने यासारख्या काही अवयवांची कमतरता असू शकते. शेवाळामध्ये दिसून येते. प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण. वेगवेगळ्या प्राण्यांनी त्यांच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी विविध आकार विकसित केले आहेत. प्राण्यांच्या शरीराच्या रचनेत मोठी विविधता आहे. उदाहरणार्थ, लहान अमिबा, प्रचंड हत्ती, लहान गोगलगाय आणि पाण्यात पोहणारे मासे यामध्ये खूप फरक दिसून येतो. त्याचप्रमाणे फुलांभोवती उडणारी फुलपाखरे आणि भिंतीवर रेंगाळणारे घरगुती सरडे हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येकाची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. प्राण्यांमध्ये डोके, मान, धड, शेपटी आणि हालचालींसाठी हातपाय असे शरीराचे भाग असतात. त्यांच्या शरीरात आवश्यक कार्य करणाऱ्या विविध अवयव प्रणाली देखील असतात. ही विविधता त्यांच्या अंतर्गत रचना आणि कार्यांमध्ये देखील दिसून येते. प्राण्यांमध्ये त्यांच्या अन्न स्रोतांच्या बाबतीत आपल्याला खूप विविधता आढळते. प्राणी त्यांच्या पोषणासाठी इतरांवर अवलंबून असल्याने ते अशा वातावरणात आढळतात जिथे त्यांचे अन्न उपलब्ध असते. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये अन्न मिळविण्याच्या आणि सेवन करण्याच्या विविध पद्धती असतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या रचनेतही फरक दिसून येतो. जेव्हा तलावातील पाण्याचा एक थेंब सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला जातो, तेव्हा तुम्हाला असंख्य सूक्ष्म जीव फिरताना दिसतात. यापैकी तुम्हाला अमिबा आणि पॅरामेशियम आढळू शकतात. हे एककोशिकीय प्राणी आहेत, म्हणजेच ते एकाच पेशीपासून बनलेले आहेत. या उलट घोडे, अस्वल आणि कासव यासारखे प्राणी बहुकोशिकीय आहेत. ते अनेक पेशींनी बनलेले आहेत. प्राण्यांचे कशेरुकाच्या स्तंभाच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरून दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते, ज्याला म्हणतात पृष्ठवंशी प्राणी आणि अपृष्ठवंशी प्राणी. कशेरुका असलेल्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये साप, पक्षी, मासे, कांगारू आणि मानव यासारखे प्राणी समाविष्ट आहेत. कशेरुका नसलेल्या अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये गोगलगाय, झुरळे आणि गांडुळे यासारखे प्राणी समाविष्ट आहेत. पुनरुत्पादन म्हणजे स्वतःसारखे नवीन सजीव निर्माण करण्याची प्रक्रिया. उदाहरणार्थ, एक कोंबडी अंडी घालते आणि काही दिवसांनी त्या अंड्यांमधून तिची पिल्ले तयार होतात. गाय एका वासराला जन्म देते. प्राण्यांचे प्रजनन कसे होते यावर आधारित दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते: पक्षी, मासे, साप आणि कासव इत्यादी अंडी घालणारे प्राणी. सस्तन प्राणी. घोडा, हरिण आणि चित्ता इत्यादी जिवंत पिल्लांना जन्म देतात.
प्राण्यांचे त्यांच्या अधिवासाच्या आधारे 3 मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. जमिनीवर राहणाऱ्या स्थलीय प्राण्यांमध्ये मेंढ्या, शेळ्या, हत्ती आणि जिराफ यासारख्या प्रजातींचा समावेश होतो. पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांमध्ये मासे यासारख्या प्रजातींचा समावेश होतो. जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारे उभयचर प्राणी बेडूक, मगरी आणि कासव यांचा समावेश होतो. यावरून सजीवांच्या विविधतेचा आणि वर्गीकरणाचा आपला आढावा संपतो. अधिक मनोरंजक विषयांसाठी संपर्कात रहा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: वनस्पतींचे वर्गीकरण त्यांची उंची आणि देठांचा आकार, जीवनचक्र आणि अधिवास यानुसार केले जाते. प्राण्यांचे वर्गीकरण पेशी रचना, कशेरुकाचा स्तंभ, पुनरुत्पादनाची पद्धत आणि अधिवास यानुसार केले जाते.